नमस्कार मित्रांनो, या ठिकाणी अतिशय धोक्याची घंटा आहे मित्रांनो. बघा, हा पूर्ण व्हिडिओ बघा. अर्धवट व्हिडिओ बघसाल तर या ठिकाणी खूप मोठी नुकसान या ठिकाणी तुमच्या भोवती होऊ शकते किंवा खूप मोठी एक अडचणीची परिस्थिती तुमच्या भोवती निर्माण होऊ शकते मित्रांनो. ठीक आहे, तर हा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ तुमच्या सर्वांसाठी खूप मोठा आहे, एक वॉर्निंग आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे मित्रांनो. हे बघा, हे खूप मोठी धोक्याची घंटा या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आहे मित्रांनो. महाराष्ट्रात सर्वीकडे आक्रोश सुरू आहे मित्रांनो. या ठिकाणी बघा, लोक मित्रांनो या ठिकाणी गॅस सिलेंडरच्या दुकानांवरती रांगाच्या रांगा लागलेल्या आहेत मित्रांनो. त्याचबरोबर पेट्रोलसाठी सुद्धा मित्रांनो रांगाच्या रांगा लागलेल्या आहेत मित्रांनो. जेव्हापासून या ठिकाणी शासनातर्फे सांगण्यात आलेलं आहे की लॉकडाऊनसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते, कारण की इराण आणि अमेरिकेच्या जे युद्धामुळे जे तेलाच्या ज्या खाड्या आहेत मित्रांनो, त्या खाड्या बंद झालेल्या आहेत, ते जाम झालेले आहेत. आधीप्रमाणे ते जे तेल आयात जे आहे ते भारतात होत नाही मित्रांनो. ते जहाज यायला वेळ लागत आहे मित्रांनो. आधी कसं खाडी चालू असल्यामुळे जहाजं येत होते आणि पेट्रोल आणि गॅसचा जो पुरवठा होता हा व्यवस्थित सुरू होता मित्रांनो. परंतु आता या युद्धामुळे या ठिकाणी ते खाडी बंद झालेली आहे आणि खूप कमी प्रमाणातच आपल्या भारतामध्ये सुद्धा आहे त्या खाणी, परंतु खूप खूप कमी प्रमाणामध्ये आहेत आणि त्याचा पुरवठा सर्व भारतांना पोचणं हे शक्य नाही आहे मित्रांनो. त्याच्यामुळे बघा, तेव्हापासून ती बातमी आल्यापासून लोकांनी मित्रांनो 10-10 लिटर म्हणजेच 1,000 लिटरचे टाक्या मित्रांनो या ठिकाणी पेट्रोल पंपावरती नेऊन टाक्याच्या टाक्या भरणं लावलेल्या आहेत मित्रांनो. रांगाच्या रांगले लागलेले आहेत आणि त्याचबरोबर गॅस सिलेंडरसुद्धा या ठिकाणी आता खूप कमी तुटवडा आहे मित्रांनो. लोकांना या ठिकाणी खायची वांदे या ठिकाणी झालेली आहेत आणि खूप मोठे या ठिकाणी एक चिंताजनक बाब निर्माण झालेली आहे मित्रांनो. लोकांचे खायचे वांदे झालेले आहेत मित्रांनो, कारण की घरचा गॅस संपला, बाहेर जावं तर बाहेर गॅससुद्धा या ठिकाणी मिळत नाही मित्रांनो. ग्रामीण भागात तर ठीक आहे, ते लोक शेतातून वगैरे थोडंसं चुलीवर तरी स्वयंपाक करू शकतील, परंतु शहरी भागामध्ये जे 10-10, 15-15, 20-20 मजली बिल्डिंग्स आहेत, त्या बिल्डिंग्समध्ये पाईपलाईनने गॅस जातो मित्रांनो. तर तिथं बघा मित्रांनो, तिथं गॅस संपला तर सर्वकडे गॅसचा सप्लाय बंद आहे आणि मुंबईसारख्या मोठमोठ्या शहरामध्ये मित्रांनो खूप 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 धोक्याची घंटा आहे मित्रांनो. ते लोक कसे खाणार मित्रांनो? सर्वीकडे बंद बंद मित्रांनो. काय खाणार काय मित्रांनो? जिकडे जा तिकडं कुठं जायला जागा नाही मित्रांनो. आणि पेट्रोल पंपावरती बघा मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी पेट्रोलसुद्धा या ठिकाणी आता महाग होणार आहे, कारण की बघा ना आता किती तुटवडा किती झालेला आहे मित्रांनो. लोक या ठिकाणी कोणी गॅस सिलेंडर जमा करत आहे, बंद करून ठेवत आहे. कोणी या ठिकाणी बघा पेट्रोलच जमा करून गोळा करून ठेवायचा प्रयत्न करत आहे. अशा प्रकारे धोक्याची घंटा या ठिकाणी झालेली आहे मित्रांनो. सर्वीकडे हे दिवसेंदिवस जे धोक्याची घंटा आणि हे चिंताजनक बाब आहे वाढत चाललेले आहे मित्रांनो. बघा, हे कसं चालेल मित्रांनो? जर पेट्रोलच जर भेटलं नाही आपल्याला तर हा सप्लाय कसा चालेल मित्रांनो? या ठिकाणी खूप धोक्याची घंटा आहे, कारण की लॉकडाऊन तर ठीक होतं, एक वेळ त्याच्यात तरी पेट्रोल येत होतं, परंतु हे एक प्रकारे अन्न पाणी बंद झाल्यासारखाच भाग आहे मित्रांनो. हा एक खूप मोठी धोक्याची घंटा आहे. मी तर तुम्हाला एवढंच म्हणेन, तुम्ही जर शहरात असाल, शहरामध्ये जर तुम्ही नवरा बायको राहत असाल, तर शहरी भागात या ठिकाणी जर तुमचे खायचे वांदे झालेले असतील तर तुम्हाला घाबरून जाण्याची काही गरज नाही आहे. तुम्हाला या ठिकाणी तुमच्या ग्रामीण भागामध्ये तुमच्या आईवडिलांकडे कोरोनामध्ये ज्याप्रमाणे तुम्ही शहरातले लोक शहर सोडून गावाकडे आले होते, त्याचप्रमाणे एक वेळा स्वतःची हार म्हणून या ठिकाणी परत तुम्हाला गावाकडे यायचं आहे मित्रांनो. कारण की हे बघा, त्या ठिकाणी खायची वांदे या ठिकाणी होणार आहेत, कारण गॅस सिलेंडर बंद झालेला आहे मित्रांनो. आणि हे जे युद्ध आहे मित्रांनो अमेरिका आणि इराकचं, जोपर्यंत याच्यामध्ये अमेरिका हरत नाही किंवा जोपर्यंत इराण हरत नाही, या दोघांपैकी एक देश युद्धात हरणार नाही, तोपर्यंत हे जे युद्ध आहे हे युद्ध थांबणार नाही मित्रांनो. युद्ध चालूच राहणार आहे. आता तुम्ही म्हणाल अमेरिका बलाढ्य देश आहे, अमेरिका नाही हरू शकत, परंतु इराण छोटा देश आहे. इराण जर हरून गेला तर अमेरिका जिंकून जाणे, युद्ध थांबून जाईल. पण तसं नाही मित्रांनो, इराण एकटा नाही आहे. इराणच्या पाठीमागे रशियाचा हात आहे, इराणच्या पाठीमागे चीनचा हात आहे मित्रांनो. रशिया आणि चीन इराणला खूप खूप सपोर्ट करत आहे. दारुगोळा, बॉम्ब असो, इंटरनेट असो, सर्व गोष्टी असो, म्हणून चीनचे जहाज या ठिकाणी जाणं सुरू आहेत. दुसऱ्या बाजूने चीनला गॅस सिलेंडर आणि तेल या ठिकाणी पेट्रोल सर्व मिळत आहे, कारण चीन जो आहे हा इराणला मदत करत आहे. परंतु भारतात तसं नाही मित्रांनो. भारत या ठिकाणी अमेरिकेचा मित्र आहे मित्रांनो. त्याच्यामुळे भारतात जे तेलाच्या खाणी आहे, म्हणजे जे जहाज आहे ते अजून आलेलं नाही मित्रांनो. आणि त्यातल्या त्यात भारत हा इराणला मदत नाही करत आहे, कारण की भारत हा अलिप्ततावाद देश आहे. भारत हा कधीच कुठल्या युद्धात पडत नाही मित्रांनो. त्याच्यामुळे जो इराण आहे तो सुद्धा भारताला या ठिकाणी मदत करत नाही. आणि अशा प्रकारे बघा, या ठिकाणी अशा प्रकारे संकट या ठिकाणी भारतावर आलेलं आहे मित्रांनो. या उन्हाळ्यामध्ये बघा, लोकांची लग्न आहेत, लोकांना लग्न करायचे आहेत, लग्नासाठी एवढा खर्च, जेवणाचा खर्च, आता या ठिकाणी स्वयंपाक करायला सिलेंडरच नाही आहे त्यांच्याकडे कोणाकडे. या ठिकाणी तर कसं होणार? आता ते पुढच्या वर्षी सर्व ढकलणार आहे. आणि अशी बातमी या ठिकाणी आलेली आहे की हे युद्ध जर 4 वर्षे हे युद्ध चालू शकते, माहीत आहे. हे एवढं खूप मोठं युद्ध आहे, याचा जो परिणाम आहे पूर्ण जगावरती होत आहे मित्रांनो.
म्हणून एवढंच म्हणाल, स्वतःची काळजी घ्या आणि जे बी अपडेट येते याच्या कुठली अफवा वगैरे काही नाही, जे आहे ते सत्य आहे. या व्हिडिओतली माहितीसुद्धा सत्य आहे. तुम्हाला जर खोटं वाटत असेल, तुम्ही या ठिकाणी TV9 मराठी, ABP माझा किंवा कुठले न्यूज चॅनल बघू शकता कसे हाल सुरू आहेत जिकडे तिकडे लोकांचे. पेट्रोलचे या ठिकाणी आता 2 दिवस झाले इथं आमच्या गावाकडे तालुक्याकडे सर्व पेट्रोल पंप बंद झालेला आहे मित्रांनो 2 दिवसापासून. त्याचबरोबर लोकांच्या रांगाच्या मित्रांनो. बघा, लोक या ठिकाणी छोटा हत्ती किंवा जो ट्रे असते ट्रॅक्टर त्याच्यावरती मित्रांनो मोठमोठे टाके आणत आहेत, त्याच्यात पेट्रोल भरत आहे. कोणी कशात पेट्रोल भरत आहे मित्रांनो, कोणी सिलेंडरच तोडून ठेवत आहे. अशा प्रकारे धोक्याची घंटा आहे मित्रांनो. खूप भयावह परिस्थिती आहे मित्रांनो. जे वेग दुसऱ्याच्या इथं कामाला जातात, जे मजूर लोक आहेत त्यांची खूप बेकार हाल आहे मित्रांनो, खूप बेकार हाल. काय खाणार मित्रांनो, काय खाणार? अशा प्रकारची एक खूप भीतीदायक परिस्थिती मित्रांनो आहे मित्रांनो. त्याचबरोबर या ठिकाणी जो पुरवठा आहे मित्रांनो, वस्तू कमी घेणारे जास्त आहे, त्याच्यामुळे या पुरवठा कमी असल्यामुळे मित्रांनो मागे वाढत आहे मित्रांनो. खूप भयानक परिस्थिती आहे मित्रांनो. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता, पेट्रोलसुद्धा आता बंद झालेलं आहे. गाड्या कशा जाणार, ट्रक आयात निर्यात कशी होणार, ट्रक कसे चालणार, ट्रॅक्टर कसे चालणार, मोटरबाईक कशी चालणार मित्रांनो. तुम्ही बघू शकता या ठिकाणी आता प्रत्येक मुलाजवळ बाईक आहे, प्रत्येक मुलीजवळ स्कूटर आहे. तर एवढ्या लोकांना पेट्रोल कुठून देणार मित्रांनो. खूप भयावह परिस्थिती निर्माण झालेली आहे आता मित्रांनो, खूप भयावह परिस्थिती निर्माण झालेली आहे आता. फक्त हिंमत हारू नका, देवाजवळ प्रार्थना करा की ही युद्ध थांबू दे देवा. हे जर युद्ध थांबलं तरच आपलं काही भलं होईल. नाहीतर मित्रांनो, हे तेलाचे जे जहाज आहे हे भारतात जर आले नाही मित्रांनो, तर या ठिकाणी अशाच प्रकारे तुटवडा दिवसांदिवस कमी होत जाईल. आणि अशा प्रकारे लोकांना या ठिकाणी हाहाकार होईल मित्रांनो. आणि लॉकडाऊन कर्फ्यू लागून जाईल. कारण की बघा मित्रांनो, जर लोकांना या ठिकाणी भाकरच मिळाली नाही तर गुन्हेगारी पैदा होते मित्रांनो. आणि गुन्हेगारी जर निर्माण झाली तर या ठिकाणी चोरी, लूट, दरोडा अशा प्रकारच्या घटना घडतात मित्रांनो. त्याच्याचमुळे बघा, कारण की या ठिकाणी लोक उपाशी मेल्यापेक्षा चोरी करणार परवडतं मित्रांनो. अशा प्रकारे धोक्याची घंटा आहे. तर अजून ते दिवस आले नाही. बऱ्याचशा शिक्षणतज्ज्ञ शिक्षकांनी सांगितलं होतं की लॉकडाऊन लागू शकते पण तो वेळ आलेला आहे जवळजवळ. मला तरी असं वाटतं मित्रांनो की या ठिकाणी जर लॉकडाऊन लागलं तर या ठिकाणी खूप मोठा हाहाकार लागणार आहे मित्रांनो. खूप मोठा हाहाकार माजणार आहे. जे या ठिकाणी नोकरीवर लागले त्यांचं थोडंफार भलं होईल मित्रांनो. परंतु असूनसुद्धा काय फायदा, जर मार्केटच जर बंद असेल तर काय खातील? ते पैशाची गड्डी करून तर नाही खाऊ शकतील मित्रांनो. तर अशा प्रकारे धोक्याची घंटा आहे मित्रांनो. स्वतःची काळजी घ्या, स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या मित्रांनो. खूप भयावह परिस्थिती निर्माण झालेली आहे. या ठिकाणी तुम्ही लोकांचे व्हॉट्सअपच्या स्टेटसवर तुम्ही जिकडे तिकडे बघू शकता काय हाहाकार माजलेला आहे. तुम्ही स्वतःच्या गावातलं, तालुक्यातलं, शहरातलंच उदाहरण घ्या. तुमच्या गावातला पेट्रोल पंप बघा, तुमच्या तालुक्यातला पेट्रोल पंप बघा, काय हाल सुरू आहे त्या ठिकाणी. गॅस सिलेंडर्स बघा तुम्ही, काय हाल सुरू आहे. मी तर तुम्हाला हेच सांगेल, तुम्ही जास्त खर्च करू नका मित्रांनो. यावर्षी खर्च करू नका मित्रांनो. स्वतःची काळजी घ्या, पैसा वाया गमावू नका. मी नम्र म्हणतो, जे मूर्ख माणसं यावर्षी पैसा वाया गमावतील त्यांचे बेकार हाल होतील मित्रांनो. आणि हा जो व्हिडिओ आहे हा तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्वतःची काळजी घ्या मित्रांनो. स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या, स्वतःच्या आईवडिलांची काळजी घ्या. त्याचबरोबर हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना खूप फायदा झाला पाहिजे. आणि सरकारी योजना आणि गव्हर्नमेंटची जे स्कीम आहे त्या स्कीमसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा. कारण आपल्या चॅनलवरती गव्हर्नमेंटच्या स्कीम आणि सरकारी योजनांची माहिती सांगितली जाते. मग राज्य सरकार असो, केंद्र सरकार असो मित्रांनो, ठीक आहे. तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा, अन्यथा तुम्हाला कुठली अपडेट मिळणार नाही. नंतर तुम्हाला खूप त्रास होईल मित्रांनो, जेव्हा इतर लोक योजनेचा लाभ घेतील आणि तुम्हाला योजना माहिती होणार नाही. तर त्याच्यापेक्षा आताच सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला महत्त्वाची माहिती वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो. आणि नक्कीच कमेंट करा. तुमच्या कमेंटला नक्कीच रिप्लाय देण्यात येईल. प्रत्येकाच्या कमेंटला रिप्लाय देण्यात येईल, म्हणून सर्वांनी कमेंट करा, ठीक आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्वतःची काळजी घ्या. ऊन खूप तपत आहे, उन्हात फिरू नका. आणि हा व्हिडिओ नक्कीच व्हॉट्सअपच्या ग्रुपवर टाका, स्टेटसवर टाका. लोकांना समजू द्या नेमकं भारतात आणि महाराष्ट्रात सुरू काय आहे. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये एका सरकारी योजनेसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.